हाय मंडळी, मी बनवणार आहे गेवड्याच्या शेंगाची भाजी। मी शेंगा स्वच्छ धुवून घेते, पाणी टाकून घेत आहे। कापायच्या आधी आपल्याला धुवून घ्यायच्यात स्वच्छ। तर मी धुवून घेतलेल्याच आहेत हाताने। हाताने स्वच्छ धुवून घेते, चोळून धुवून घ्यायच्यात पावसामुळे। आता मी कापून घेतल्यात बघा। मी साहित्य घेतलंय, शेंगा मस्त कापून घेतल्यात। कांदा लसूण मसाला, हळद, धने पावडर, मिरची मसाला, तीळ, शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण, आलं घेतलंय थोडंसं। आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। तर कढई तापली बघा, शेंगदाणे टाकलीत मी भाजायला। शेंगदाणे मस्त आपल्याला खरपूस भाजायचे। शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे थोडेसे भाजायला। बघा आता मस्त शेंगदाणे भाजून झालेत। आता मी तीळ टाकून घेत आहे। तीळ पण लगेच भाजतात, शेंगदाण्याला वेळ लागतोय, तीळ भाजायला वेळ लागत नाही, त्यामुळे तीळ लवकर भाजतात। तिळाने छान लागते भाजी। आता तीळ भाजून झालेत बघा, तीळ पटापट उडतात। कढई तापलेली होती त्यामुळे वेळ नाही लागला। मस्त दोई पण मी हलवून घ्यायले, मस्त भाजले चव बाजूने शेंगदाणे पण। आता मी काढून घेत आहे। तर मी कढई ठेवली तापत, मी तेल टाकून घेत आहे फोडणीसाठी। मी आता मसाले टाकून घेत आहे। धने पावडर, हळद, मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला घेतलाय मी। आता तेलात टाकून घेतलेला आहे। वाटण टाकते कोथिंबीरचं आणि लसणाचं, आल्याचं। आता मस्त परतून घेते चमच्याने। आता शेंगा टाकून घेतल्यात मी। मस्त आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। मंद आचेवर, गॅस कमीच आहे, स्लो मध्ये। तर बघा मस्त मसाला शेंगांना परतून झालाय। चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय, हलवत राहायचंय। आता मी शेंगदाण्याचा तिळाचा कूट घालून घेत आहे। आता तो मस्त हलवून घेते। आता मी हलवून घेत आहे तो। बघू शकता बघा मस्त। आता मी त्याच्यात मसाल्याचं पाणी टाकणार आहे बघा। आता मस्त मिक्स झालंय आपलं सारण, मस्त एकजीव झालंय। आता मी मसाल्याचं पाणी टाकून घेत आहे। अर्धा गिलास पाणी टाकून घेतलंय मी मिक्सरच्या भांड्यात बघा। आता मी मस्त हलवून घेतलंय। कलर पण छान आलाय। मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे। मीठ टाकून घेतलंय। आता मी झाकण ठेवून घेते 10 मिनिटासाठी। 10 मिनिटं होतच आलेत। आता मी झाकण काढून घेत आहे बघा। आपली भाजी तयार आहे बघा। कलर पण चेंज झाला एकदम झणझणीत पद्धतीने। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नवा कलर पण छान झालाय, झटपटीत होणारी रेसिपी, कमी साहित्यात। व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद।